नाशिक महानगरपालिकेचा 122 उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात निवडून येणार आहे आणि त्यामध्ये हजारो हे इच्छुक कार्यकर्ते आहे, इच्छुक उमेदवार आहे आणि यामध्ये सर्वाधिक जास्त उमेदवार इच्छुक हे शिंदे सेनेकडे आणि भाजपकडे आहे। तरी शिंदे सेनेला आणि भाजपला हा तिढा सोडवण्यासाठी अतिशय अवघड झालेला आहे। तरी रात्री पंचतारांकित हॉटेलमध्ये गिरीश महाजन व दादा भुसे यांनी बैठक घेतली आहे। तरी परत पुन्हा बैठक होण्याची शक्यता आहे भाजप आणि शिंदे सेनेमध्ये। शिंदे सेना आणि भाजपची युती ही नाशिकमध्ये होण्याची शक्यता आहे। तरी शिंदे सेनेला 35 जागा आणि भाजप 80 जागांवरती मान्यता द्यायला तयार आहे, परंतु त्या ठिकाणी भाजपला 80 जागा पाहिजे आणि शिंदे सेनेला 50 जागा पाहिजे आणि त्यामुळे हा तिढा कायम राहणार आहे। तरी हा तिढा सुटणार का हे पाहणे तितकेच महत्त्वाचं आहे। परंतु नाशिकमध्ये शिंदे सेनेकडे आणि भाजपकडे इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त असल्याने यांच्यामध्ये महायुती जर झाली तर महाविकास आघाडीला हे इलेक्शन अवघड जाणार आहे। परंतु महायुती जर झाली नाही तर महाविकास आघाडीला हे इलेक्शन काहीसं सोपं होऊ शकतं असे देखील चर्चा आहे। परंतु 1 महिन्यापासून सुरू असलेल्या गेल्या 3 दिवसापूर्वी जे प्रवेश झाले प्रभाग क्रमांक 13चे तेथील देखील नाराजी आहे आणि भाजपच्या ज्या आमदार देवयानी फरांदे आहेत त्यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे। भाजपच्या जे निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारी पाहिजे होती, परंतु त्या ठिकाणी नवीन जे भाजपने प्रवेश घेतलेला आहे त्या प्रवेशांमुळे देखील तितकीच नाराजी व्यक्त केली जात आहे। शिंदे सेनेमध्ये देखील नुकतेच प्रभाग क्रमांक 4 असेल, प्रभाग क्रमांक 10 असेल या ठिकाणी प्रवेश झालेले आहे। परंतु हे सर्व एकंदरीत चित्र बघितलं तर या चित्रानंतर अखेर समोर काय येतं हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु भाजपला हा तिढा सोडवणं तितकंच शक्य होणार का, भाजपचा हा तिढा सोडू शकते का हे देखील पाहणे तितकंच महत्त्वाचं आहे। त्या ठिकाणी शिंदे सेना आणि भाजप एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। आता नाशिक महानगरपालिकेत नेमकं झेंडा फडकणार कोणाचा हे पाहणे तितकेच महत्त्वाचं आहे। अमोल जाधव, नवराष्ट्र, नाशिक।